हर हर महादेव मंडळी, कशी काय बरे आहेत ना? तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आज माझा ना वाढदिवस आहे. हो, माझा बड्डे आहे आणि हा ड्रेस आहे ना, मी स्वतःसाठी गिफ्ट म्हणून घेतलेला आहे. हो, दुसऱ्यांची काय गरज, आपण स्वतःसाठी पण गिफ्ट घेतलं पाहिजे ना. आणि तुम्हाला माहिती आहे, मी आज बिहारमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे, मी 10 दिवसाच्या ट्रिपमध्ये आलेले आहे. तर त्याचा आजचा ना 8वा दिवस होता आणि चक्क ज्या मंदिरात आम्ही जाणार आहे ना, त्या मंदिराच्या बाजूलाच आम्ही हॉटेल घेतलेलं होतं. सकाळचे 9 वाजलेत आणि धुकं बघा किती. जस्ट ह्या बघा, थंडीनं दिसणं एवढ्या जवळ आहे. इथं मंदिर आहे, इथल्या इथंच आम्हाला जायचं आहे. आणि मी असली गाढ झोपले, माझा डोळा सुजलाय. 5 वाजता उठतोय, फिरायला जातोय, रात्री 12 वाजता रूममध्ये येतोय. आणि ही तिसरी रूम आमची. हे बघा. हाय हाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्यांना थँक्यू. ओळख असते, आज फुलमध्ये असते. थँक्यू, काळजी घे. थँक्यू. ह्या आमच्या सगळ्या ग्रुपच्या सुंदरी आहेत. सुंदरी 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 आपल्या सख्या. ए ब्युटिफुल कपल. छान छान फोटो. किती भारी माझ्या वाढदिवसाची सुरुवात झाली. मला घरातल्यांची आठवणच नाही आली ह्यांच्यामुळे. एवढे सगळे 40 जणांचा ग्रुप, सगळ्यांनी एवढे छान छान शुभेच्छा दिल्या, गाणं बिणं बोलत. आता आम्ही ना पूर्ण आमचा ग्रुप आहे ना, बिहारच्या गया, हो गया नाव आहे ह्या गावाचं, इथे आहोत. तर इथं काय आहे, आपली सीता माता आहे ना, म्हणजे जी रामायण सर्व झाल्यानंतर ती इथे येऊन राहिलेली होती. आणि इथं तिने तिच्या सासऱ्यांना म्हणजे राजा दशरथ यांना पिंडदान केलेलं होतं. त्याच्याविषयी ना इथले हे पुजारी माहिती सांगत आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे महाराष्ट्रातले आहेत. गेल्या कित्येक पिढ्या त्यांचं हे गया गावामध्ये राहत असल्यामुळे त्यांचं तुम्ही हिंदी ऐका कसं आहे. आता जे भी पाणी आहे तो डंपाची पाणी आहे. दुसरा नंबर आले गायला. गायने बी प्रश्नाचे उत्तर तोंडाला दिले नाही, तो बी डोका हलवले. तर डोक हलवायची मतलब काय आहे, अस्वस्थामा नरोवा. विशेष म्हणजे हे पुजारी बाबा हे कोकणी मराठी आहेत. ह्यांच्या आजोबा म्हणजे पणजोबापासून इथे बिहारमध्ये राहत असल्यामुळे त्यांचं मराठी हे असं आहे. आता तुम्हाला मी सांगते की आम्ही गयामध्ये म्हणजे बिहारमध्ये का आलो आहे. जसं आमच्या अयोध्या ट्रिप होती, तिथून आम्ही अयोध्यावरून फिरून प्रयागराज, काशी, बनारस करून शेवटचा दिवस हा आमचा बिहारमध्ये होता. इथं सीतामातेने पिंडदान केलेलं असल्यामुळे कित्येक मोठी मोठी माणसं इथं भारताच्या कोणाकोपऱ्यातून इथं बिहारमध्ये पिंडदान करण्यासाठी येतात. इथं अंबानी वगैरे म्हणजे आहेत ना, ते अंबानी वगैरे, अंबानी फॅमिली, मोठे मोठे पिक्चरमधले लोक, ते सुद्धा इथं येऊन गेलेले आहेत. इथं स्मशानभूमी पण आहे. तिथं एक चिता जळून शांत झालेली, तिथं माणूस एक हात शेकत बसलेला चक्क. मी तर बघतच बसले. आणि सकाळचे काहीतरी 11 वाजायला आलेले होते आणि एवढी बेकार थंडी होती ना. थंडीमध्ये कधीच येऊ नका UP बिहारला. काय बेकार थंडी आहे इथं. बघा, पिंडदान चालतं इथं. सीतामातेनं पिंडदान केलेलं म्हणजे सासऱ्यांचं, दशरथ यांचं, तेव्हापासून इथं बघा दाखवते. एवढ्यांचं पिंडदान चाललेलं आहे. अरे माझा ग्रुप कुठे गेला? तुमच्या नादात मी हरवले. मी तर असं काही केलेलं नाही आहे. अजून आमच्या ग्रुपमधल्या 20-22 जणांनी इथं पिंडदान केलं. बाकी असं कोणी काय केलं नाही. आम्ही फक्त आजूबाजूला फिरत होतो. पहिल्यांदा मला वाटलं ही गंगा नदी आहे. चुकून मी व्हिडिओमध्ये गंगा नदी बोललेली आहे, पण ही गंगा नदी नाही आहे. आता मला त्या नदीचं नाव नाही आठवत आहे. आणि इथं बघा, माझ्या वाढदिवसाची सुरुवात कुठनं झालेली आहे. आता इथं फक्त आम्ही पिंडदान करण्यासाठी नाही आलेलो आहे. तर इथं आहे ना भगवान विष्णू ह्यांचं चरण पादुका आहे. म्हणजे इथं आपल्याला विष्णूंच्या पायांचं दर्शन होतं. परत ब्रह्माच्या पायाचं दर्शन आहे. म्हणजे त्यांचा एका पायाचं, उजव्या का डाव्या पायाचं आठवत नाही, पण पायांचं दर्शन आहे. एवढं छान दर्शन झालं नाही. तर फोटो काढायला गंगा किनारी आलोय. टोकूचं स्वेटर सगळं काढले. उडउडी मावींच्या आमच्या बघा मेहनत. हे द्या टोकूचं द्या. एक मिनिट.
चिटिंग केली, मी स्वेटर बिटर काढलंय, मामी फुलं अतिरिक्त झाली. फोटो काढायला किती मेहनत, नदी तरी दिसते का बघ किती धुका आहे. वाजलेत बघा 11:15 वाजले तरी पण एवढं हे. अहो इथं एवढी थंडी आहे का नाही, एवढे चांगले ड्रेस काढून एक पण फोटो नाही, म्हणून पटकन असं स्वेटर काढायचं आणि फोटो काढून घ्यायचा. आणि दात असे न कुडकुडत होते. 4-5 मामीने मी एकदम असे छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढला. परत त्या नदीची तिथं पूजेचं सगळं साहित्य भेटतं. आम्ही तिथं ते नदीची पूजा म्हणजे असे दिवे लावून सोडले जातात. परत फुलार्पण केलं जातं. छान अशी फुलार्पण वगैरे करून पूजा वगैरे केली आणि मस्तपैकी ना स्वेटर काढून अगदी 4-5 मिनिटातच असले भारी फोटो आणि व्हिडिओ काढला ना. वातावरण बघा ना कसलं जबरदस्त आहे, वाटतच नाही की समोर इथं नदी आहे. यातल्या काकी मावशींचा सगळ्यांचा व्हिडिओ, सगळ्यात भारी कपल हे काका काकीला भारी एकमेकांची काळजी घेतात. आणि आता सगळ्यांचा व्हिडिओ काढते. ए तयार आहेत का? संगीता मावशी कशी करतात. 2-3 आता एक इकडे या, पुढं इकडे माझ्या समोर या, बाय करत इकडे हळूहळू मावशी तुम्ही इकडे जा. आम्ही म्हटलं की मस्तानी जास्त झाली. ऍक्शन एवढा बघितलं का, हे असं आयुष्य असलं पाहिजे. आजकालचे आपण जवान मुलं मुली एवढं डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये, संसाराचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन, हे बघा असं खरं आयुष्य पाहिजे. नेहमी आयुष्य जगायला शिकले, घट्ट 5वी पासूनची एवढी घट्ट मैत्री अजूनपर्यंत टिकून ठेवले. अगदी लहान मुलांसारखं खळखळून हसतात, ते प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात आहे. काय तर म्हणे नीलम तू कसं स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढलाय तसाच आम्हाला पण व्हिडिओ काढून पाहिजे. मग काय, मला ना त्या आहे ना माझ्याबरोबर आहे ना लहान झालेल्या होत्या, त्यांच्या पण इच्छा पूर्ण केल्या. सगळ्यांचे असे छान छान क्यूट व्हिडिओ काढले ना एवढ्या सुंदर वातावरणात, आणि फोटोसुद्धा त्या लोकांना काढून दिले. मला वाटलंच नाही की मी म्हणजे त्यांच्यासोबत मी एवढा एन्जॉय केले ना प्रत्येक गोष्टीचे एन्जॉय. मामीनी मावशीनी काकीनी सगळ्यांनी टकूचं खरेदी केले. कसलं भारी वाटतंय बघा. मामीनी पण घातलं. मग काय छोटे बाळ आहे, 2 बाळ आहेत छोटे बघा इकडं. आमची बाळं क्यूट वाटतं ते टकूचीवाले. आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता. उद्या आम्हाला सकाळची 6ची ट्रेन पकडून आम्हाला महाराष्ट्राला परत यायचं होतं. त्यामुळं पूर्ण दिल खुल्लास सगळे एन्जॉय करत होते, शेवटच्या दिवसाचा आनंद घेत होते. परत ह्या सगळ्या मैत्रिणी पुढच्या वर्षी डायरेक्ट भेटणार होत्या. त्यामुळे सगळ्याजण नुसत्या अशा खळखळून हसत होते आणि मी पण त्यांच्याबरोबर खूप अशी लहानसारखी वागत होते. तर गयामधील विष्णुपत यांचं मस्त नतमस्तक डोकं ठेवून दर्शन झालं ना मामी? डोक्यात ठेवून मस्तक झालं चांगलं. 5-10 मिनिटं आम्ही थांबलो, पण दर्शन लय भारी झालं. कुठल्याच मंदिरात फोन अलाउड नाहीये, त्यामुळे बाहेरनंच मंदिरं बघून घ्या सगळी. हां इथून सगळे घेऊन. आज मला चांगलं वाटलं. हां म्हणा. संगतीन माझ्या तू येशील काय, राणी तू असील राणी मी होणार नाही. संगतीन माझ्या तू येशील काय. होय. अजून काय मला काय म्हणते माणसं गावाला वेळ गेला की गोमू संगती करत महाराष्ट्र UP बिहार केलंय. नाही अक्कल बंद झाले. अक्कल बंद हो गई. अशी लाईफ पाहिजे बघा. ह्या सगळ्या शाळेच्या मैत्रिणी आहेत किती पासून? 5वी पासून. कोणती शाळा होती? सद्गुरु जिंदाबाद. गावचं नाव सवादेच्या शाळेच्या 5वीच्या मैत्रिणी आहेत, मित्र सुद्धा आहेत जे दिसतात ते व्हिडिओमध्ये. आणि ह्यांचे नवरे, परत बायका झाल्या, सगळ्यांचा ग्रुप 10-15 जणांचा ग्रुप झालाय बघा. शिका जरा ह्यांच्याकडून. आणि तुम्ही बसताय घरामध्ये बघा, लाईन दाखव.
जवानी कशी पण जाऊ दे, म्हातारपण असं गेलं पाहिजे बरं का सख्खीनो. आत्तापासूनच ठरवून ठेवा आणि पैसे साठवून ठेवा फिरण्यासाठी. तरी अशी आमची काहीतरी मजा मज्जाच चाललेली होती. आता आम्ही नदीच्या अलीकडं होतो, परत तिथल्या डुगडुग रिक्षानं आम्ही नदीच्या पलीकडे गेलो, जिथं राजा दशरथ यांचा हात आहे, सूर्यमंदिर आहे, सीतामातेनं जिथं पिंडदान केलेलं हीच ती जागा होती. तर इथं सगळं आम्ही असं उलटं दर्शन केलं. पूर्ण दिवसभर पायी भटकत होतो, रिक्षाने भटकत होतो, पूर्ण आयुष्याचा आनंद घेत होतो. थोडीशी दुपारची 3-4 वाजता थोडीशीच हवा ऊन पडलेलं होतं, तेवढंच जरा बरं वाटलं. नाही तर पूर्ण दिवसभर आम्ही कुडकुडत होतं. अख्ख्या बिहारमध्ये आम्ही महाराष्ट्रातली नाही ती गाणी बोलली, ते पूर्ण रस्त्यात भटकत भटकत आम्ही गाणी बोललेली आहेत. फक्त बघा, इथं आम्हाला व्हिडिओ काढायला अलाउड होता. इथं हा ब्रह्मदेवाचा पाय आहे, तिथं आपल्या महादेवाचे शिवलिंग आहेत. परत आम्ही संध्याकाळी 5 वाजता गया गावातून काहीतरी ना 7-8 किलोमीटर आहे ना, अर्धा एक तासाचं आम्ही गाडी करून जिथं गौतम बुद्ध यांना साक्षात्कार झाला, किंवा जे बोलतात ना देव, म्हणजे पूर्ण त्यांना ज्या झाडाखाली त्यांनी 7 दिवस तप केलेला होता, जप केलेला होता, त्या ठिकाणी आम्ही गेलो. असं पूर्ण आम्ही बिहार आलता पालता घातलेला होता. आता मी हॉटेलवरती आलेले आहे. मला माहीत आहे की माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. सगळेजण बाहेर तयारी करत आहेत माझ्या वाढदिवसाची, आणि मी आतमध्ये आलेले आहे फ्रेश व्हायला. पटकन चेंज करणार आणि वाढदिवसाचा व्हिडिओ उद्या. बाय.